पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज, आपलं गाव आपली बातमी। प्रभाग क्रमांक 4 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा श्री गणेशा आजपासून प्रचाराला सुरुवात। मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की प्रभाग क्रमांक 4 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व पुरस्कृत अधिकृत उमेदवार ओबीसी अ सौ सिद्धिताई सचिन पिसे, सर्वसाधारण महिला गटातून ब सौ रेखाताई अविनाश भगत, सर्वसाधारण गटातून क श्री शिशिर शरद जाधव, सर्वसाधारण गटातून ड श्री शैलेशदादा सतीश देशपांडे यांच्या निवडणूक प्रचाराचा श्री गणेशा करण्यात आला। गणेश मंदिर, तुलसीदास, राम मंदिर, विठ्ठल मंदिर, दिंडीवेस, त्याचबरोबर मिरजेचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिर येथे उमेदवारांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी गटनेते, माजी महापौर किशोरदादा जामदार, शरददादा जाधव, अविनाश भगत, सचिन पिसे, अमित पिसे, राजन माळी, अनिकेत माने, प्रदीप कांबळे यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग 4 मधील उमेदवारांना प्रभागातून मोठा प्रतिसाद मिळत असून प्रभागाचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निवडून द्यावे असे आवाहन माजी महापौर गटनेते किशोरदादा जामदार यांनी केले। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज। एक मिनिट। सांगली मिरज कुपवाड महापालिकेची 25-26ची इलेक्शन लागलेली आहे। यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटातर्फे मिरज शहरामध्ये 17 जागा लढवल्या जाणार आहे। त्यापैकी ह्या प्रभाग 4 मधील हे 4 उमेदवार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आमच्याशिवाय महापालिकेत कुणाची सत्ता येऊ शकणार नाही आमच्या मदतीशिवाय, याची आम्हाला खात्री आहे। आणि प्रभाग 4च्या प्रचाराची सुरुवात या ठिकाणी केलेला आहे। तरी प्रचाराला प्रतिसाद कशा पद्धतीने आहे राष्ट्रवादीला प्रत्येक प्रभागात? आत्ता चालू केलेलं, आता जाताना कळणार प्रचाराला काय। आज चालू केलेला आहे, इतर जागा सांगणार नाही। 100% आम्हीच येणार आहे, 100% मतदान आम्हालाच आहे अशा भ्रमात आम्ही राहणार नाही। तळागाळात जाऊन राष्ट्रवादी अजित गटाचे कार्यकर्ते काम करणार आहे आणि इथं प्रभाग 4 मध्ये एक सक्षम असं पॅनल दिलेलं आहे। त्यामुळे विजयाची खात्री 100% आहे। राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार उपस्थित नाही आहेत। आता ते आमदार आहेत, त्यांना का संपूर्ण सांगली मिरज कुपवाड शहर सांभाळायचं आहे। एकाच प्रभागात येण्याची त्यांना गरज नाही, त्यांची मोठी जबाबदारी आहे। ओके, ठीक आहे, ओके।